आज मला आहे ना 2 गोष्टी मिळाल्या. एकाची मी बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होते आणि दुसरी मात्र फ्रेंडने सजेस्ट केली म्हणून ट्राय करून बघितली. पहिली म्हणजे माझ्या फ्रेंडने सजेस्ट केलेला हा फ्लोअर वायपर. घरात ना एक डस्टिंगचा प्रॉब्लेम कायम असतो. घर झाडलं की फर्निचरवर, वस्तूंवर धूळ उडते आणि मग पुन्हा ते सगळं क्लीन करत बसावं लागतं. म्हटलं हा एकदा ट्राय करून बघूया. आणि खरंच तुम्ही बघू शकता वापरल्यावर बरीचशी धूळ त्याला अशी चिटकून राहत, वर उडत नाही. म्हणून ज्यांना हा प्रॉब्लेम आहे ना ते एकदा नक्की ट्राय करून बघू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा पासपोर्ट. ज्या ब्लॉगला तुम्ही इतका छान रिस्पॉन्स दिला त्यानंतर फक्त 3 दिवसात माझा पासपोर्ट रिसीव्ह झाला. मग इव्हिनिंगला आरू आणि मी बाहेर गेलो एक गिफ्ट आणायला. आता हे गिफ्ट का आणि कोणासाठी आहे हे तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये कळेल. सकाळी लवकर बाहेर जायचंय म्हणून नाश्त्यासाठी ब्रेड घेऊन आलो. आरूचा फ्रेंड जियांश मग त्याला पण आम्ही आमच्या सोबत घरी घेऊन आलो. मग हे दोघे एकत्र आले की त्यांची मस्ती सुरू होणारच. मग आम्ही तिघांनी मिळून मस्त बाप्पाची पूजा केली आणि त्यांची मस्ती सुरू असतानाच मी आमच्यासाठी थालीपीठ बनवून घेतलं. हे थालीपीठ म्हणजे सकाळचा उरलेला लाल भोपळा होता आणि मसूर डाळ होती, सो ते वापरून मी बनवलं होतं आणि खरंच सांगते टेस्टला खूपच छान झालेला. जेवण झाल्यावर दोघेही खाली खेळायला गेले. म्हटलं चला किचन आवरून घेऊया आणि एवढा सगळा या दोघांनी मिळून पसारा केला होता तोही छान आवरून घेतला. आणि मग माझ्या फ्रेंडने सांगितलेला हा वायपर पुन्हा एकदा वापरला आणि काय सांगू फ्लोअर क्लीन करताना इतकी मजा येते ना. चला आता उद्याच्या फंक्शनची तयारी करायची आहे. बाय.